की माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारावर चालणारे आपले कार्यकर्ते मी पाहतो 30 वर्षापासून काही अपवाद वगळता जसेचे तसे ठाम उभे। मला तर खरंच कौतुक वाटतं की त्यांना लवकर गुलाल उडवायला भेटत नाही, काही कामं होत नाही, तरी सुद्धा कार्यकर्ता विचारांचा इतका पक्का आहे की तो जसा तसा ठाम आहे। आपण त्यांच्या विचारांची निश्चित कदर करायला पाहिजे। दुसरा विषय, आपल्याला सगळ्यांना माहिती की मी कालपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होतो, परंतु आमच्या ज्येष्ठ नेते टीके दादांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकमुखी मागणी केली की तुम्ही उभे राहा, आणि मी उभं राहायचं मान्य केल्यानंतर मी फक्त थोडासा वचकत होतो की आपल्याला पैशांनी आपण अपूर्ण करू, तर खरोखर जनतेने निवडणूक हातात घेतली, त्यांनी 100 रुपयापासून मला मदत दिली, आणि ही निवडणूक हातात घेतलेली असताना आजही जरी पराभूत असलो तरी जनतेच्या मनातले विजयी उमेदवार मीच आहे। कारण लोक की ते मत त्यांना मिळालेले मत तुमचे मिळालेले मत त्यांचे, आणि खरोखर आहे हे काय कपट कारस्थान त्यांनी केलं असेल ते आपण काही सर्वजण शोधू शकत नाही, परंतु माझी विनंती निश्चित राहील की पक्ष पातळीवर याचा आपण विचार करायलाच पाहिजे, आणि तो विचार याच्यासाठी करायला पाहिजे। आता आपण पराभूत झालो म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली पराभूत प्रवृत्ती बाजूला ठेवा, मनोवृत्तीची ती बाजूला ठेवा। त्याचं कारण असं आहे की आमचं इलेक्शन झालं म्हणजे राजकारण संपलं असं नाही, राजकारण हे कधीच थांबत नाही। याच्या पुढे येणारी जी निवडणूक आहे ते आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे। आज कार्यकर्ते आपल्यासाठी राबलेले, आता उद्या आपण त्यांना राबायची गरज आहे, तर त्याच्यासाठी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या सगळ्या निवडणुकांचं आपण आतापासून सूक्ष्म नियोजन करायला पाहिजे। यावेळेला आपण काही थोडं नियोजनामध्ये चुकले असो, परंतु आपण आतापासून जर केले, आपल्याला आलेल्या अनुभवातून जर चुका दुरुस्त केल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये त्या चुका दुरुस्त केल्या तर निश्चित सांगतो की त्यांचा किती पैसा राहो तो पैसा काम करणार नाही। हे मी माझ्याहून पाहिलेले, पैसे काम केलेलंच नाही, लाडकी बहीण सुद्धा फक्त दाखवण्यासाठी बुजगावलं होतं, खरं त्यांनी काय करायचं ते ईव्हीएम मध्येच कपट कारस्थान केलेले, म्हणून ते पहिल्यांदा आपल्याला ते कपट कारस्थान उधळून लावणं महत्वाचं आहे। आणि आपण सगळ्यांनी जर कधी ह्याच पद्धतीने एकत्र राहिलो तर निश्चितच पैसा काही पूर्ण काम करत नाही, आपल्या कार्यकर्त्यांचंच खरी ताकद कामात येत राहते। आणि याला एक सगळ्यात मला चांगला आशावादी मुद्दा वाटला की तरुण खूप मोठ्या संख्येने आपल्या बरोबर जोडलेले होते। तर माझी विनंती एकच राहील की आपण आता गुपचूप पद्धतीने नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी जास्तीत जास्त संपर्क कसा राहील याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। आणि आगामी काळामध्ये जनतेच्या मनामध्ये ज्या प्रश्नांबद्दल असंतोष आहे तो प्रत्यक्षात प्रतीत कस का होईल याच्यासाठी आपण पक्ष पातळीवर प्रयत्न करायला पाहिजे। जसं कपाशीचे काही प्रश्न असतील, ईएमचाही प्रश्न असेल, शेतमालाचा काही प्रश्न असेल किंवा आपले काही स्थानिक प्रश्न असतील, निश्चित ते कॅच करून आपण तो असंतोष प्रकट करायला पाहिजे। आणि जर कधी मला खात्री आहे की आता आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहे, याच्या पुढे आपण पक्षीय बैठकांना उपस्थित राहा, ते सगळं आपण विचार करायलाच पाहिजे। परंतु आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये ह्या सिरियलीने भाग घ्या, जेणेकरून जे कार्यकर्ते निवडून येतील ते आपल्यापेक्षा दुप्पट उत्साहाने काम करतील। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पराभवाचे झटकून टाका, मार्ग झटकून टाका आणि नव्या जोमाने कामाला लागा। आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठी इतके झटा की कार्यकर्त्यांनी पुढच्याला म्हणायला पाहिजे की नाही आमच्यासाठी तुम्ही झटलेला आम्ही तुमच्यासाठी झटून, एवढीच अपेक्षा। आणि सगळ्यात सभागृहाची एकदा आपण 15 मिनिटं बसतो मी आणि नंतर रजा घेतो, कारण आमच्या एका कार्यकर्त्याची